हरे कृष्णा। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चिरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमा ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो मावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरस्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आपण पाहतोय। अभंग असा आहे, वैकुंठीच्या लोका दुर्लभ हरिजन तया नारायण समागमे। वैकुंठीच्या लोका दुर्लभ हरिजन तया नारायण समागमे। समागम त्यांचा धरिला अनंते जिही चित्त वित्ते समर्पिली। समर्थ ते गाती हरीचे पवाडे येरते बापुडे रावराने। रामकृष्णे कौतुक गोकुळी केले गोपाळांचे मेळे गाई चारी मोहरी पावा वाहे पाठी। धन्य झाली काठी कांबळीते काय गवळीयाच्या होत्या पुण्यराशी। आणिक त्या म्हैशी गाई पशु सुख त्या अमुप लुटिले सकळी। गोपिका गोपाळी धनिवरी त्यासी सांगितली मात। ज्याचे जैसे अर्थ तयापरी परी यांचे तुम्ही ऐका नवल। दुर्गम जो खोल साधनासी शिक लावनिया घाली ती बाहेरी। पाहता भीतरी सवेची तो तोंडाकडे त्यांच्या पाहे कौतुके। शिव्या देता सुके हसतसे शिव्या देता त्या गवळणी। मरता जप ध्यानी न बोले तो जो जे करी ते दिसे उत्तम। तुका म्हणे वर्म दावी सोपे। माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे। त्यामध्ये भगवंत लीला करतायत गोकुळामध्ये, त्याचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे। तर उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे। सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे, आशीर्वाद द्या। प्रार्थना करा भगवंतांना की मी या अभंगावर काही बोलू शकेन। आजचा दिवस, हा महिना पवित्र दिवस आहे, गोपाष्टमी। कार्तिक शुक्ल अष्टमी गोपाष्टमी हा पवित्र दिवस आहे। हा महिना सुद्धा पवित्र आहे। कार्तिक, ज्याला आपण दामोदर मास म्हणतो, तो कार्तिक महिना पवित्र आहे। आणि हे चातुर्मास, हा चातुर्मासाचा शेवटचा महिना आहे।
आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत अशा प्रकारचं चातुर्मासाचं पालन संन्यासीजन करत असतात. त्याचा शेवटचा महिना आहे. चातुर्मास पवित्र आहे, त्याच्यामध्ये कार्तिक मास पवित्र आहे आणि त्याच्यामध्ये आजचा दिवस गोपाष्टमी हे पवित्र आहे. आणि या पवित्र दिवशी आपण पवित्र कार्य जे तुकोबा ज्ञानोबा त्या संतांनी केलेलं आहे, भगवंताचं गुणगान, भगवंताच्या लीलाचं वर्णन आपल्या अभंगामधून केलेलं आहे आणि त्याचं आपण थोडंसं अवलोकन करत आहोत. तर या अभंगामध्ये महाराज सांगतायत, वैकुंठीच्या लोकात दुर्लभ हरिजन तया नारायण समागमे. जे वैकुंठ लोकामध्ये, वैकुंठामध्ये काय, भगवंत पहुडलेले आहेत अनंत शेष शय्येवर आणि लक्ष्मी काय करते, त्यांचे चरण पाय दाबत आहे, सेवा करत आहे. तिथं भगवंताशी समागम करता येत नाही, तिथं भगवंताशी खेळता येत नाही, तिथं भगवंताशी आदान प्रदान करता येत नाही. भगवंत योग निद्रेमध्ये आहेत, पहुडलेले आहेत, शय्येवर आहेत, लक्ष्मी सेवा करते, तिथं सर्वांना जाता येत नाहीये. ते वैकुंठामध्ये सुद्धा दुर्लभ अशा प्रकारचं सुलभ भगवंत या वृंदावनामध्ये गोकुळामध्ये झालेले आहेत. जे वैकुंठ लोकांना दुर्लभ आहे ते सुलभ कुणाला झालेलं आहे, गोपाळ गोपी तया नारायण समागमे. भगवंत कृष्ण कन्हैया प्रत्यक्ष नारायण विष्णू तत्व कृष्ण कन्हैया भगवंत पूर्ण पुरुषोत्तम त्यांच्या सोबत आहेत. कुणाच्या, गोपाळांच्या सोबत आहेत, गोपींच्या सोबत आहेत, मित्रांच्या सोबत आहेत, नंद यशोदेच्या सोबत आहेत. तर गोकुळामध्ये जे पुरुष आहेत त्यांनाही गोप म्हणतात, जे बालक आहेत त्यांनाही गोप म्हणतात, जे स्त्रिया आहेत त्यांना गोपी म्हणतात, जे बालिका आहेत, मुली आहेत, लहान मुलं आहेत, मुली आहेत, त्यांनाही गोपिका म्हणतात. बालिकांना गोपिका, स्त्रियांनाही गोपिका, गोपी. जसं आपण इस्कॉनमध्ये 5 वर्षाचा असेल किंवा 80 वर्षाचा असेल तरी त्याला आपण प्रभूजी आणि माताजीच म्हणतो. तशा प्रकारे त्या गोकुळामध्ये सुद्धा पद्धत होती. सर्वजण गोप आणि गोपी होते. भगवंत गोप वेशामध्ये आहेत, गोप बालक आहेत. नंद महाराज तेही गोप आहेत, वयस्क सुद्धा गोप आहेत आणि बालक सुद्धा गोप आहेत. तशा प्रकारे माताजी सुद्धा गोपी आहेत आणि बालिका सुद्धा गोपी आहेत आणि त्यांच्या सोबत भगवंत आहे. समागमे त्यांचा धरीला अनंत आहे. ते अनंत आहेत भगवंत, त्यांचे अनंत अवतार, अनंत रूप, अनंत गुण, अनंत लीला, ज्यांचा अंत लागत नाही असे अनंत भगवंत त्यांनी समागम धरला. कोणाचा, गोपाळांचा. समागम त्यांचा धरीला अनंते. ज्या भगवंतासाठी योगी हजारो वर्ष तपश्चर्या करतात, ध्यान करतात, धारणा करतात, यज्ञ करतात, अनेक लोक या भगवंतासाठी, त्या संपूर्ण जगत ज्या भगवंताच्या पाठीमागे आहे ते भगवंत गोपाळांच्या मागे आहे, ते भगवंत गोपींच्या मागे आहेत. ते भगवंत त्यांच्या सोबत खेळतायत, त्यांचा समागम करतायत, त्यांच्याशी आदान प्रदान करतायत. येर ते बापुडे रावराणे जीही चित्त चित्ते समर्पिली. आणि भगवंत त्यांचा समागम का करतायत, तुकाराम महाराज सांगतायत दुसऱ्या चरणामध्ये, चित्त वित्ते समर्पिली. त्या गोपाळांनी काय केलेलं आहे, भगवंताला आपलं चित्त आणि वित्त, तन आणि मन आणि धन सर्वस्व अर्पण केलेलं आहे. आपलं चित्त अर्पण केलेलं आहे आणि आपलं धन वित्त अर्पण केलेलं आहे. भगवंताला सर्वस्व अर्पण करून ते भगवंताला शरण आलेले आहे. ते भगवंतासाठी वाटेल ते करायला तयार आहेत. भगवंतासाठी भौतिक जगामध्ये आपण पाहतो, तुमच्यासाठी काय पण वाचलं असेल तुम्ही, अनेक ठिकाणी लिहिलेलं असतं,
तुमच्यासाठी काय पण. हे गोकुळामध्ये काय आहे? भगवंतासाठी सर्व काही. आपलं चित्त, आपलं वित्त, आपलं धन, सर्वस्व भगवंताला, कृष्ण कन्हैयाला त्याने अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून भगवंत त्यांच्या सोबत आहे. म्हणून त्यांच्या सोबत भगवंत क्रीडा करतायत. समर्थ ते गाती हरीचे पवाडे, एर ते बापुडे रावराणे. आणि असे ते समर्थ गोप होते. ते काय करत होते? भगवंताचं गुणगान गात होते. समर्थ ते गाती हरीचे पवाडे. जे समर्थ आहेत, ते भगवंताला समजू शकतात, ते भगवंत आहेत, ते भगवंताचं गुणगान करू शकतात, ते भगवंताला पाहू शकतात, ते भगवंताशी आदान प्रदान करू शकतात, ते भगवंताचं गुणगान गोपाळ त्या ठिकाणी करतायत. येर ते बापुडे रावराणी. जे भगवंताचे भक्त नाहीये ते भगवंताचं गुणगान करत नाहीत, भगवंताचं गुणगान ऐकत नाहीत. ते बापुडे आहेत, बिचारे गरीब बापुडे. तुकाराम महाराजांनी शब्द वापरलेला आहे. येर ते बापुडे, जे भगवंताचं गुणगान ऐकत नाहीत, जे भगवंताचं गुणगान करत नाहीत, ते बापुडे आहेत, ते गरीब आहेत. त्यांच्याकडे असेल धन, ते लखोपती असतील, करोडोपती असतील, पण आध्यात्मिक दृष्ट्या ते गरीब आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, येर ते बापुडे राव राणे. तो राजा असेल, राणा असेल, प्रधान असेल, मंत्री असेल, पण तो भगवंताचं गुणगान करत नसेल, भगवंताचं गुणगान ऐकत नसेल, तर तो गरीब आहे. रामकृष्णे केले कौतुक गोकुळी, गोपाळांचे मेळी गाई चारी. भगवंत काय करतायत या अवतारामध्ये? कृष्णच तो भगवान स्वयं, भगवंत स्वतः आहेत. आणि या अवतारामध्ये राम आणि कृष्ण, बलराम, अनंत शेष, भगवंताचा विस्तार, ते अनंत शेष आहेत. ते बलरामाच्या रूपाने, त्यांचं एक नाव आहे राम, बलराम. आणि भगवान श्रीकृष्ण हे दोघं काय करतायत? गोकुळामध्ये कौतुक करतायत, लीला करतायत, आपल्या लीला दाखवतायत भक्तांना. लीला करण्यामध्ये आनंद आहे आणि भक्तांनाही आनंद देण्यासाठी लीला करतायत. अशा प्रकारे दोघांनाही आनंद. भगवंताचं एक नाव आहे आनंद. जिथं भगवंत आहे तिथं आनंद आहे. भगवंत आनंद देतायत आणि भगवंत आनंद घेतायत. लीला करून गोपांना, गोपींना आनंद देतायत. आणि त्यांना आनंद झाल्यामुळं भगवंतांना आनंद होतो. यस्मिन तुष्टे जगत तुष्टम. आपले भक्त आनंदी येत आहे, भक्तांना भगवंतांना आनंद होतो. आणि भगवंत आनंदामध्ये आहेत, भगवंताची सेवा करून भक्तांना आनंद होतो. भगवंत आनंदी आहेत तर भक्तही आनंदित होतात. तसं भगवंत तुष्ट झाले की संपूर्ण जगत तुष्ट होतं. तशा प्रकारे भगवंत तुष्ट झालेले आहेत. आणि भगवंत काय करतायत? गोपाळांचे मेळी गाई चारी. गोपाळांच्या मेळामध्ये आहेत, सवंगड्याच्या सोबत आहेत, मित्रांच्या सोबत आहेत. आणि या सर्व गोपाळांच्या मेळ्यामध्ये काय करतायत? गाई चारतायत. आजचा गोपाष्टमी. गो म्हणजे गाय, गो म्हणजे इंद्रिय. तर गोपाष्ट म्हणजे गोपाष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण 6 वर्षाचे झाले. जे कुमार अवस्था होती ते संपलेली आहे. आणि ज्या ज्या बालकांनी 6व्या वर्षामध्ये प्रवेश केला, ते बालक कृष्ण कन्हैया नंद बाबाकडे हट्ट करू लागले. तर कृष्ण कन्हैया 5 वर्षापर्यंत काय करत होते? लहान लहान वासराचं पालन करत होते, वत्सपाल होते, वासरांचं पालन करत होते. आणि वासरांचं पालन म्हणजे थोड्याशा अंतरावर जाऊन वासरांना त्या ठिकाणी चारायचं आणि परत आणायचं. घराच्या जवळच, लांब जात नव्हते. पण भगवंतांना लांब जायचं होतं, गोवर्धनावर जायचं होतं, अनेक वनामध्ये भ्रमण करायचं होतं. आणि म्हणूनसाठी भगवंतांनी नंदबाबाकडे सारखे अर्ज विनंती, मागणी केली, मला गोपाल व्हायचंय, मी गायीना चालण्यासाठी जाणार आहे. आणि मग बऱ्याच वेळा विनंती आल्यानंतर नंदबाबा म्हटले, हा आपण ब्राह्मणाला विचारू, मुहूर्त पाहू,
सर्व जे वयस्क गोप होते सर्वांना सांगितलं की अशा प्रकारची विनंती आलेली आहे. जे लोक, जे बालक 6 वर्षाचे झालेले आहेत, कन्हैयाच्या सोबत समवयस्क आहेत, कन्हैयाचे मित्र आहेत, त्यांची मागणी आहे की आम्हाला गायी पालन करण्याची, गायी चारण्याची परवानगी द्या. आणि सर्वांनी मीटिंगमध्ये विचार केला आणि मीटिंगमध्ये ठरलं, ठीक आहे, आपण त्यांना परमिशन देऊ, पण केव्हा? आपण ब्राह्मणाकडून मुहूर्त पाहू आणि मग एक उत्सव त्या ठिकाणी करू. दररोज उत्सव आहे गोकुळामध्ये. कसं आहे, दररोज उत्सव आहे. कधी उत्सव कसा होतो, एखाद्या राक्षसाला मारतात भगवंत आणि मग उत्सव होतो. अनेक प्रकारचे उत्सव आहेत आणि उत्सव आपण त्या ठिकाणी सारखा आपण ऐकत आहोत, पाहत आहोत आणि त्या उत्सवामध्ये आपण सहभागी होत आहोत. अशा प्रकारचा उत्सव हा एक गोपाष्टमीचा आहे. आणि ज्यावेळेस नंद महाराजांनी सांगितलं की आपण मुहूर्त बघू ब्राह्मणाकडून, त्यावेळेस कन्हैयानी काय केलं, रात्री ब्राह्मणाच्या शांडिल्य ऋषीच्या घरी गेले आणि ऋषींना सांगितलं, तुम्ही उद्या आमच्या गोकुळामध्ये आमच्या घरी या आणि मुहूर्त लगेच काढा. असं, आता एखाद्याला लग्न करायचं असलं तर ते म्हणतात मुहूर्त बघा, आणि कॅलेंडरमध्ये बघतात 2 महिने मुहूर्त नाहीये, पण हे तर सगळे तयारी झालेली असते, आतुर झालेले असतात आणि ते म्हणतात चला कुठला तरी मुहूर्त काढून द्या, ऑप्शन काय आहे का. अशा प्रकारे कन्हैयाला सुद्धा काय झालेलं होतं, घाई झालेली होती. आणि घाई झालेली असल्यामुळं त्यांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मणाला, की लगेच मुहूर्त उद्याचाच काढा. आणि सकाळी ते ब्राह्मण गोकुळामध्ये आलेले आहेत. नंद महाराजांनी पाहिलं, नमस्कार केलेला आहे. आणि नंद महाराज म्हणले, बरं झालं तुम्ही आले, इकडे कसं काय आले, या या या, घरी बोलावलं, त्यांचं आदरातिथ्य स्वागत केलेलं आहे. आणि त्यांना सांगितलं की आमचा कन्हैया आता मोठा झालेला आहे, 6 वर्षाचा, पौगंड अवस्थेमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि आम्ही त्याला गायी चारण्यासाठी परमिशन देणार आहोत, तर तुम्ही मुहूर्त बघा. तर चांडिल्य ऋषींनी ते ब्राह्मणाने पंचांग काढलं आणि मुहूर्त पाहिला. म्हणजे उद्याचाच मुहूर्त आहे, उद्याचाच मुहूर्त आहे, नंतर मुहूर्त लवकर नाहीये, तर उद्याचाच मुहूर्त आहे, तुम्ही लगेच उद्याच्या उद्या त्यांना परमिशन द्या. आणि मग अशा प्रकारे ऋषींनी सांगितल्याबरोबर नंद महाराजांनी सगळी तयारी केली. मोठा उत्सव, गोकुळ त्या ठिकाणी सजवलेला आहे, तोरण, पताका, अनेक प्रकारचे हार, माला, सगळीकडे सुशोभित स्वच्छ केलेलं आहे नगर, सडा संमार्जन केलेलं आहे, फुलांच्या माला, पानांच्या माळा, तोरण वगैरे लावलेले आहेत. जिकडं तिकडं आनंदी आनंद होतोय. अनेक मंगल वाद्य त्या ठिकाणी वाजतायत, ब्राह्मण मंत्राचा उच्चारण करतायत, भाट गायक त्या ठिकाणी गायन करतायत, अनेक मंगल वाद्य वाजू लागलेले आहेत. आणि अशा प्रकारे गोपाष्टमीच्या दिवशी भगवंताचं प्रमोशन झालं. आपण बघतो ना, ऑफिसमध्ये एखादा ज्युनियर असतो, त्याला सिनियर पोस्ट मिळते, प्रमोशन होतो, आणि मग ते सगळे काय करतात, उत्सव करतात. भौतिक उत्सव आहे तो, हा आध्यात्मिक भगवंताचं प्रमोशन झालं. ते वत्सपाल होते, लहान लहान छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटेसे मेरे मदन गोपाल, जे लहान लहान वासरांचं रक्षण भगवंत करणार होते, ते आता आज गोपाष्टमी पासून अधिकृतरित्या गाय आणि बैल, मोठे पशु, त्यांचं रक्षण करण्यासाठी, त्यांना चारण्यासाठी घेऊन वनामध्ये जाणार होते. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाचं गोपाष्टमीच्या दिवशी भयंकर उत्सव त्या ठिकाणी नंद महाराजांनी तयारी केलेली आहे. सर्व गोकुळवासी त्या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. भगवंताच्या गायी, नंद महाराजांच्या 9 लाख गायी होत्या. सर्व गायींना त्या ठिकाणी सजवलेलं आहे, वस्त्र अलंकार, त्यांना ग्रास खाऊ घातलेला आहे, नैवेद्य दिलेलं आहे, सर्व गायींची पूजा केलेली आहे, त्यांच्या गळ्यामध्ये माळा हार घातलेले आहेत. सर्व गोप जे 6 वर्षाचे झालेले आहेत, जे गायी चारण्यासाठी जाणार आहेत, त्या सर्वांना त्या ठिकाणी सजवलेलं आहे. त्यांनाही त्या ठिकाणी वस्त्र अलंकार, माळा, भूषण, भगवंतांना, कृष्णानाही भगवंतांना सजवलेलं आहे, यशोदा मातेनं.
विशेष अशा प्रकारचे वस्त्र अलंकार भगवंतांनी धारण केलेले आहेत आणि सर्वजण हा उत्सव त्या ठिकाणी पार पडलेला आहे आणि वनामध्ये गायी सोबत जाण्यासाठी हे सर्व तयार झालेले आहेत. गोपाळांचे मेळी गायी चारी, गोपाळांच्या सोबत भगवंत गायींना चारण्यासाठी पहिला दिवस आहे. जसं आपण पहिल्या दिवशी ऑफिसला मुलगा जातो किंवा शाळेला जातो तेव्हा आई वडील काय करतात, त्याला सोडायला तिथपर्यंत जातात. तसे सर्व गोकुळवासी नंद यशोदा सहित गोप गोपी भगवंतांना, लहान बालक आहे, 6 वर्षाची पौगंड अवस्था आहे आणि ते गायींचं रक्षण कसं करतील, वनामध्ये कसं राहतील म्हणून सर्वजण त्यांच्या सोबत सोबत चाललेले आहेत. त्यांना पाठवणी करण्यासाठी अशा प्रकारे गोकुळवासी नंद यशोदे सहित सर्वजण निघालेले आहेत. भगवंताच्या सोबत, कन्हैयाच्या सोबत बलराम दादा आहेत आणि यशोदा माता बलरामाला सांगते, टिफिन दिलेला आहे, दुपारी खावा नाहीतर संध्याकाळी खराब होईल. कृष्णाची काळजी घे, त्याला नदीमध्ये जाऊ देऊ नको, झाडावर चढू देऊ नको. अशा प्रकारे अनेक अनेक प्रकारचे त्या ठिकाणी सूचना यशोदा आपल्या बाळाला, बाळ दूर जातोय, कन्हैया दूर जातोय घरापासून, रात्रीपर्यंत तो येणार, वनामध्ये फिरणार, त्याची काळजी कोण घेणार, अशा प्रकारचं वात्सल्य त्या ठिकाणी यशोदा मातेचं आहे, नंद महाराजाचं आहे. आणि म्हणून साठी बलराम दादांना ते विनंती करतात की तू विशेष विशेष लक्ष तर कन्हैयाकडे दे. आणि सर्व त्या ठिकाणी निघालेले आहेत. आणि त्याच वेळेस गोपाष्टमीच्या दिवशी राधाराणी सुद्धा त्यांच्यासोबत, पहिला दिवस आहे आणि राधाराणी आपला वेश पालटून, जसं कन्हैया राधाराणीला भेटण्यासाठी आपले वेश पालटून जात होता, आपलं रूप बदलून, कधी त्या ठिकाणी कासार बनून, कधी गोपी बनून, आपलं ड्रेस बदलून, वेश बदलून, जसं कन्हैया राधाराणीला भेटण्यासाठी जात होता, तसं राधाराणी आज कन्हैयाच्या सोबत पहिला दिवस गोचारण लीलेमध्ये सहभागी होण्यासाठी, आल्हादिनी शक्ती आहे राधा, भगवंताची शक्ती आहे, भगवंत शक्तिमान आहेत, शक्तिमान आणि शक्ती सोबत वनामध्ये निघालेले आहेत. आणि राधाराणीनं काय केलेलं आहे, आपला वेश पालटलेला आहे, गोप वेश, मुलाचा वेश घातलेला आहे. आणि या दिवशी राधाराणीचे चरण, गोपाष्टमीच्या दिवशी चरण फक्त आपल्याला पाहायला मिळतात. इतर दिवशी राधाराणीचे चरण दिसत नाहीत, कारण राधा ही गोपी वेशमध्ये असते आणि गोपी वेशमध्ये चरण दर्शन होत नाही. तर आजच्या दिवसाचं महत्व आहे. आजच्या दिवशी राधाराणींनी गोप वेश धारण केला, भगवंताच्या सोबत जाण्यासाठी, भगवंतांना आनंद देण्यासाठी. अशा प्रकारे राधाराणी गोपवेशामध्ये भगवंताच्या सोबत निघालेली आहे. एकतर गोकुळ सजलेलं आहे, सर्व गायी सजलेले आहेत, सर्व गोपाळ सजलेले आहेत आणि गोपाळांच्या वेशामध्ये राधाराणी त्यांच्या सोबत निघालेली आहे. आणि जेव्हा वनामध्ये प्रवेश करतात, वनामध्ये पाहतात, जिकडं पाहावं तिकडं आनंदी आनंद अशा प्रकारचं वातावरण आहे. मंद मंद वायू त्या ठिकाणी सुगंध फुलांचा घेऊन वाहतोय. अनेक प्रकारचे फुलं आहेत, अनेक प्रकारचे फळांचे वृक्ष आहेत, अनेक पक्षी त्या ठिकाणी गुंजारव करतायत, मयूर नृत्य करतायत, पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे, कोकिळा त्या ठिकाणी जणू वेदातील स्तुती त्या ठिकाणी भगवंताची गातायत, अशा मंजूळ स्वरामध्ये गायन करतायत. अनेक पशु आहेत, अनेक पक्षी आहेत, अनेक वृक्ष आहेत, लता आहेत, वेली आहेत, सरोवर आहेत, नदी आहे आणि सर्वजण भगवंताच्या स्वागतासाठी तयार आहेत, भगवंतांना आनंद देण्यासाठी. अनेक वृक्ष त्या ठिकाणी झुकलेले आहेत, वृक्षाच्या फांद्या जमिनीला टेकलेले आहेत. तेव्हा कृष्ण म्हणतात, बलरामा, तुमच्यासाठी बघा हे सगळे वृक्ष तुम्हाला वंदन करतायत, तुम्हाला नमस्कार करतायत आणि तुमच्या स्पर्शासाठी आसुसलेले आहेत. तुमच्या स्पर्शाने हे वृक्ष पावन होणार आहेत. हे लता, वेली, झाडे, झुडपे, ही भूमी वृंदावनाची ही पावन होणार आहे. आणि ज्यावेळेस हे गायी घेऊन निघाले कृष्ण कन्हैया, तर गोपींना वाटलं की कृष्ण कन्हैया त्यांचे चरण कोमल आहेत, कमल
कमलपाद, त्यांचे चरण कमळासारखे कोमल आहेत. आणि या वृंदावनामध्ये, काट्यामध्ये, कुटामध्ये, वनामध्ये ते त्या कोमल चरणाने कसं जाणार? गोपींना त्या ठिकाणी दुःख वाटू लागलं. यशोदेला वाटलं माझा लहान कन्हैया आहे, कन्हैयाच्या पावलांना काटे टोचतील, त्याला त्रास होईल. यशोदा म्हणली, हा कन्हैया, हे चप्पल जुते तू घाल आणि चप्पल घालून जा. कन्हैयानं सांगितलं नाही. त्या 9 लाख गायी आहेत, या गायीनी चप्पल घातली का? नाही, त्यांना काटे टोचणार, त्यांना खडे टोचणार. ते गायी म्हणजे आमचं धन आहे, गाय म्हणजे आमच्या मालक आहे. गायीची सेवा आम्ही करतो, आम्ही सेवक आहोत. आणि गाय मालक आहे, गोमाता आमची माता आहे, गोमाता आमची मालक स्वामी आहे. आणि स्वामी जर चप्पल घालत नाही तर मी कसं काय चप्पल घालू शकतो? कन्हैयाने सांगितलं, या सर्व गायींना चप्पल आणा, मग मी घालतो. त्यावेळेस बाटा टाटा कंपनी कुठली नव्हती. एवढ्या 9 लाख गाईला 36 लाख चप्पल कुठून आणणार? यशोदा माता म्हणली, ठीक आहे. म्हणली, छत्री तरी घेऊन जा. कन्हैया म्हणले, या 9 लाख छत्र्या पहिले मागव. गाईना छत्री दिली आणि छत्री धरायला त्यांना आणखी एक सेवक लागेल, छत्रधर. आणि त्यांना जर छत्री दिली तर मी धारण करतो, त्यांना नाही छत्री दिली तर मी कशी काय धारण करणार? अशा प्रकारे भगवंतांनी नाकारलेलं आहे. भगवंताचं गायीवर प्रेम आहे. गो ब्राह्मण हितायच. भगवंत गायीची सेवा करण्यासाठी अवतरलेले आहेत. भगवंत परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम, पण त्याच्यामध्ये पेक्षा मुख्य आहे गो ब्राह्मण हितायच, गायींची सेवा करणे, गायीशी आदान प्रदान करणे. भगवंताचं एक नाव आहे गोपाल आणि दुसरं नाव आहे गोविंद. गायीवरून भगवंताचे नाव आहे. आणि तेच भगवंत गायीची सेवा करण्यासाठी गोपाल बनले. गायींना खूप महत्व देतात. भगवंताचं धाम आहे गोलोक, त्यांनी आपल्या धामाचं नाव सुद्धा गायीवरून ठेवलेलं आहे, गोलोक. त्या ठिकाणी गोपाल गायीची सेवा करतात. सुरभी आदी गायी ज्या ठिकाणी आहेत, आणि भगवंत गोलोक वृंदावनामध्ये निवास करतात. म्हणून त्यांनी निवासस्थान सुद्धा धामाचं नाव ठेवलेलं आहे गोलोक. आणि ते भगवंत निघाले वनामध्ये. खांद्यावर घोंगडी टाकलेली, हातामध्ये काठी घेतलेली आहे, गळ्यामध्ये माळा घातलेली आहेत, मोहरी आहे, पावा आहे, जे शिंग म्हणतो, शिंग वाजवण्याचे, बासरी वाजवण्याची. आणि ते बासरीचा आवाज मंजुळ अशा प्रकारचा ध्वनी स्वर भगवंत काढतायत. आणि ते भगवंताचा स्वर ऐकून सर्व गोपाल, सर्व गायी मंत्रमुग्ध झालेले आहेत. आणि सर्व गायी पुढं पुढं चाललेले आहेत. गोपाल कुठे आहेत? माग आहेत. आणि गायी पुढं पुढं चाललेले आहेत. तर आचार्य सांगतात, गायी पुढं पुढं का चाललेले आहेत? तर आपल्या पायाच्या खुरानी सगळी जमीन, त्या ठिकाणी जी माती आहेत, जे ढेकळ आहेत, ते सगळे त्या ठिकाणी मऊ करतायत. आपल्या पायाच्या खुरानी ते जमिनीला त्या ठिकाणी समतल करतायत, मऊ करतायत. आज वृंदावनामध्ये आपण पाहतो, परिक्रमा करतो, गोवर्धन परिक्रमा, तर तिथं रज आहे. रज कशी आहे? पावडर एकदम मुलायम मऊ अशा प्रकारची पावडर आहे. तिथं पायामध्ये चप्पल घालायची गरज नाही. आपणही बिना चप्पलची परिक्रमा करू शकतो. अशा प्रकारची मऊसूत अशा प्रकारची माती रज वृंदावनची. वृंदावनमध्ये रज, वृंदावनमध्ये यमुना आणि वृंदावनमध्ये गोवर्धन, हे 3 खुणा जे भगवंत होते तेव्हाही होत्या, त्या आत्ताही आहेत. वृंदावनची रज प्रसिद्ध आहे, वृंदावनचे गोवर्धन प्रसिद्ध आहे, आणि वृंदावनमध्ये यमुना प्रसिद्ध आहे. ते 5000 वर्षापूर्वी होते, तेच अस्तित्वात आहेत. मग लोक सांगतात ते भगवंत हे काल्पनिक आहेत, भगवंत नव्हते, भगवंताचा अवतार झाला नाही, कोण भगवंत? पण ते पाहू शकतात, जे भगवंताने आदान प्रदान केलं, गोवर्धन, यमुना आणि व्रजरज, त्याची साक्षी आधी देत त्या ठिकाणी उभा आहेत. जसं पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी हे अन्न ब्रह्म आहे, त्या ठिकाणी भगवंताचा प्रसाद 24 तास वितरित केला जातो. जगन्नाथ का भात जगत पसारे हात, किती लोक आले तरी प्रसाद तिथला संपत नाही. 24 तास 24/7 चालू असतो.
नवद्वीप मायापूर धाम मध्ये भगवंताचं नाम हरिनाम संकीर्तन, किंवा पंढरपूर धाम मध्ये नाद ब्रह्म, भगवंताचं भजन कीर्तन, संतांनी जे अभंग लिहिलेले आहेत त्यांचं गायन, नाद ब्रह्म. आणि तिरुपती बालाजी आहे ते वैकुंठ, तिरुपती बालाजी ते कांचन ब्रह्म. त्या ठिकाणी अनेक लोक आपले धन लक्ष्मी दान देत असतात. कांचन ब्रह्म अशा प्रकारचे भगवंताचे धाम आहेत. आणि ज्या ठिकाणी भगवंत जातात त्या ठिकाणी भगवंत धाम आहेत. त्या गाईमध्ये अनेक देवता त्या ठिकाणी निवास करतात. 33 कोटी देवता निवास करतात गाईच्या पोटामध्ये, गाईच्या शरीरामध्ये. प्रत्येक ठिकाणी देवी देवता निवास करतात. गाय म्हणजे चालतं बोलतं तीर्थ आहे. आपण पाहतो आपल्याला काही जरी झालं अशुभ तर गायींना स्पर्श करतात. पिटाळ झाला, गाय गोट्यात नसेल तर गायीच्या खुंट्याला, गाय ज्या खुंट्याला बांधतो त्या खुंट्याला स्पर्श करून येतात आणि शुद्ध होतात. गायीच्या गोमूत्रानं, गायीचं गोमूत्र म्हणजे गंगा त्याच्यामध्ये निवास करते. गोमूत्रानं आपण सर्व शुद्धीकरण करतो. कुठलंही कर्मकांड करायचं असेल, कुठलाही विधी करायचा असेल तर गोमूत्राशिवाय होत नाही, गोबर शिवाय होत नाही. यज्ञ करायचा असेल तर गोबरणीचे यज्ञशाळा, यज्ञकुंड सारवा लागतो गाईच्या शेणाने. आधुनिक विज्ञानाने सुद्धा प्रगती केलेली आहे. आणि गाईच्या गोमूत्रामध्ये हजारोपेक्षा जास्त तत्व आहेत, त्यांनी शोध लावलेला आहे. आणि हे आपल्याला शास्त्राने पूर्वीपासून दिलेलं आहे. वेद पुराण शास्त्र त्याच्यामध्ये त्याचं वर्णन आहे. आणि ते पूर्वीपासून हे वैदिक जे यज्ञ वगैरे करतात पूर्वीपासून ते सगळे करत आलेले आहेत. पण ते विज्ञानाला माहीत नव्हतं. पण त्यांच्याकडे आता लॅबोरेटरी आलेली आहे आणि नवीन नवीन संशोधन टेस्ट ते करतायत. आणि 1000पेक्षा जास्त तत्व गोमूत्रामध्ये आहेत, त्यांनी शोध लावलेला आहे. 100पेक्षा शेकडो तत्व गोमय, जे गोबर आहे, शेण आहे, त्याच्यामध्ये आहे. गाय पवित्र प्राणी आहे. जे भगवंत कृष्णाला वंदनीय गाय आहे. जे गाय काय करते, चारा खाते आणि दूध देते. पवित्र पूर्ण ब्रह्म, पूर्ण अन्न जर असेल तर गाईचं दूध आहे. पूर्ण अन्न. तुम्ही काही नाही खाल्लं, नुसतं गाईचं दूध जर सकाळी 1 ग्लास संध्याकाळी 1 ग्लास पिलं तर तुम्ही एकदम आरोग्य ठणठणीत राहू शकतो. कुठलाही आजार तुम्हाला होणार नाही. कॅन्सर होणार नाही, डायबिटीज होणार नाही, बीपी होणार नाही, काही नाही. हे सगळं भगवंतानी आम्हाला दिलेलं आहे. प्रभुपाद सांगतात की एका माणसाकडे, एका कुटुंबामध्ये जर एक गाय असेल आणि 1 एकर शेती असेल तर तो सुखी आयुष्य जगू शकतो. कुठलंही टेन्शन नाही, कुठलंही फ्रस्ट्रेशन नाही, कुठलीही धावपळ नाहीये. आरामामध्ये, आनंदामध्ये भगवंताची भक्ती करू शकतो. एक गाय सांभाळून, 1 एकर शेती सांभाळून, आपल्याला जे पाहिजे, गाईला पाहिजे घास, आपल्याला पाहिजे धान्य, आणि गाईच्या दुधापासून कृषी गोरक्ष वाणिज्य भगवंत गीतेमध्ये सांगतायत. कृषी गोरक्षा वाणिज्य वैश्य कर्म, ते वैश्य लोकांचं आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. तर वैश्याचं कर्म काय आहे? शेती करणे, गाईचं रक्षण करणे आणि व्यापार करणे. हे भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतायत. त्याची सुरुवात भगवंतानी 5 वर्षाचे असताना आपल्या घरामध्ये केलेली आहे. भगवंत बलराम हे कृषीचं प्रतीक, नांगर आपल्या हातामध्ये घेतात आणि कृषी कार्य पाहतात. आणि भगवान कृष्ण गोपाल गोरक्षा करतात, हातामध्ये काठी घेतात, गोरक्षण करतात. अशा प्रकारे भगवंतानी आपल्या बालपणापासून कृषी गोरक्ष वाणिज्य हे स्वतः भगवंत वाणिज्य केले नाही, पण कृषी गोरक्ष भगवान बलराम आणि भगवान कृष्ण ते स्वतः त्या ठिकाणी दाखवतात. आचार्य आहेत, ते भगवंत आहेत आणि सर्व काही ते करू शकतात. जगताना दाखवण्यासाठी कृषी गोरक्ष त्या ठिकाणी भगवंत वनामध्ये गाई चालण्यासाठी निघालेले. भगवंताची शोभा आहे. भगवंत अनेक प्रकारच्या लीला करतायत. तर महाराज या ठिकाणी सांगतायत गाई चारी मोरी पावा
वाहे पाटी धन्य झाली काठी कांबळी ते. गोपाळ धन्य आहेत, गोपी धन्य आहेत, गोकुळ धन्य आहे, वृंदावन धन्य आहे, गोवर्धन धन्य आहे. जे भगवंतानी घोंगडी घेतलेली आहे ती धन्य आहे. भगवंतानी हातामध्ये काठी घेतलेली आहे गाईचं राखण करण्यासाठी, ती धन्य आहे. भगवंत पावा बासरी वाजवतायत, ती बासरी सुद्धा धन्य आहे. गोपी विचार करतात, ज्या कन्हैयासाठी आम्ही रात्रंदिवस आतुरलेलो आहोत, त्या कन्हैयाला भेटण्यासाठी. तर कन्हैया आम्हाला भेटतो कधी? सकाळी वनामध्ये जाताना आणि संध्याकाळी येताना. गोपमित्रांना दिवसभर भेटतो, गायींना दिवसभर भेटतो, नंद यशोदेना रात्री घरामध्ये त्या ठिकाणी भेटतो. पण आम्हाला कन्हैया फक्त जाताना आणि येताना थोडा वेळेस मिळतो. पण या बासरीचं काय भाग्य आहे? हा बासरी म्हणजे काय? बांबूचा एक तुकडा, वेळूचा एक तुकडा आहे. काय पुण्य त्या वेळूने केलं असेल, ती बासरी भगवंत 24 तास आपल्या सोबत ठेवतात. आपल्या आधारावर त्या ठिकाणी ठेवून त्या बासरीतून स्वर काढतात. काय त्यांनी पुण्य केलं असेल, अशा प्रकारची बासरीनी भगवंतानी धारण केलेली आहे. घोंगडी, काठी, पावा, शिंग हे सगळं पाठीवर घेऊन आणि मातेनं दिलेली शिदोरी टिफिन घेऊन भगवंत वनामध्ये जात आहेत. त्या वनाची शोभा आहे. धन्य धन्य ते वृंदावन. वृंदावनामध्ये 12 वन आहेत आणि या 12 वनामध्ये भगवंत काय करतायत? आपल्या गायींना सहित, गोपाळांच्या सहित त्या ठिकाणी गमन करतायत, विचरण करतायत. वनामध्ये आनंद घेतायत, आनंद देतायत. अनेक प्रकारचे खेळ गोपाळांच्या सोबत खेळतायत. कंसांनी पाठवलेल्या अनेक असुरांचा त्या ठिकाणी निपात करतायत. त्यांना मुक्ती प्रदान करतायत. राक्षसांना मारून टाकतायत, त्यांनाही मुक्ती देत आहेत. अशा प्रकारे जी भूमी आहे, वृंदावनची भूमी, त्या 12 वनामधली भूमी आहे, त्या भूमीवरून भगवंत चालतायत. आणि भगवंताचे जे चरण चिन्ह आहेत, ध्वज, वज्र, अंकुश, भगवंताचे जे तळवे आहेत, तळव्यावर अनेक चिन्ह आहेत. त्या चिन्हाने त्या ठिकाणी भूमीवर ते चिन्ह त्या ठिकाणी अंकित होत आहेत. भूमीवर ते चिन्ह दिसत आहेत. हे कन्हैयाचे पावलं आहेत, हे भगवंताचे पावलं आहेत. ते चिन्ह पाहिलं की आपल्या लक्षात येतो, अशा प्रकारे त्या भूमीला भगवंत पवित्र करतायत. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. तुकाराम महाराज म्हणतायत, जिथं भगवंताचे भक्त जन्म घेतात ती भूमी पवित्र आहे, ते कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे. पण जिथं स्वतः भगवंत त्या ठिकाणी अवतार घेत आहेत आणि जिथं भगवंत विचरण करतायत, जिथं भगवंत लीला करतायत, ते किती पवित्र असेल त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. अशा प्रकारची पुण्यभूमी, पवित्र वृंदावन, या वृंदावनामध्ये भगवंत लीला करतायत. काय गवळीयाच्या होत्या पुण्यराशी, अनेक त्या म्हैशी गायी पशु. त्या गवळ्यांनी काय पुण्य केलं होतं? त्या गायी, म्हशी, पशु त्यांनी काय पुण्य केलं होतं? त्या वनामधले पशु आहेत, वनचर आहेत, पक्षी आहेत, वृक्ष आहेत, वेली आहेत. त्यांनी काय पुण्य केलं होतं? त्यांना भगवंताचा स्पर्श होतोय, त्यांना भगवंताचं दर्शन होतोय, त्यांना भगवंताची चरणरज त्या ठिकाणी प्राप्त होते. सुख ते अमुपट लुटिले सकळी, गोपिका गोपाळी धनिवरी. या भूमीवर, या वृंदावनामध्ये अमूप अशा प्रकारचं सुख भगवंतानी दिलेलं आहे. आणि त्या सुखाची लूट लूट दधी माखन कायो. भगवंत जसं लोणी लुटून खात होते, माखन लुटत होते, चोरी करून खात होते, वाटत होते, तशा प्रकारे हे भगवंतानी दिलेलं सुख आहे. त्या सुखाचं लूट कोण करतायत? गोप आणि गोपी. अमूप लुटिले सकळी, गोपिका गोपाळी धनिवरी. गोपिका आणि गोपाळ या सर्वांनी भगवंताचं दर्शन, भगवंताची लीला, भगवंताची कथा, भगवंताची सेवा आणि भगवंताच्या सोबत समागम, अशा प्रकारचं सुख सर्वांनी. धनिवरी त्याशी सांगितली मात, ज्याचे जैसे अर्थ तयापरी. ये यथामा प्रपद्यन्ते, भगवंत गीतेमध्ये सांगतात, ये यथामा प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्त. तर भगवंत म्हणतात, जे जेवढे मला जसे शरण आलेले आहेत तसे मी त्यांना कृपा करतो. या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतायत, ज्याचे जैसे अर्थ तयापरी, ज्याची जसे अर्थ आहे, ज्याची जशी इच्छा आहे, ज्याची जशी मागणी आहे, तसं भगवंत त्या ठिकाणी पुरवतायत. भगवंत पूर्ण पुरुषोत्तम आहेत.
आणि भगवंत सर्वांच्या इच्छा पूर्ण करतायत. त्या अक्रूरानं सांगितलं, भगवंता तुम्ही आमच्या घरी या. तर भगवंत म्हणले, मी कंसाला मारला की तुमच्या घरी येतो. भगवंत त्यांच्या घरी गेले. जी दासी होती कुब्जा, जी कंसाला त्या ठिकाणी चंदन देत होती, तिनं काय केलं, एकदा भगवंताला, कृष्ण बलरामाला चंदन दिलं. भगवंत प्रसन्न झाले. जी कुब्जा कुबडी होती, ती भगवंताचा स्पर्श होताच ती सुंदर सरळ स्वरूप तिला प्राप्त झालं. तिनं विनंती केली, भगवंता कृष्णा तुम्ही माझ्या घरी या. भगवंतांनी सांगितलं येतो. एक दिवस उद्धवासहित कृष्ण त्या कुब्जेच्या घरी जाऊन आले. सर्वांचं समाधान केलेलं आहे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे भगवंत आहेत. आणि या गोकुळामध्ये जे गोकुळामध्ये गोप आहेत, गोपी आहेत, बालक आहेत, त्या सर्वांच्या इच्छा भगवंत पूर्ण करतायत. सर्वांच्या इच्छा भगवंत काय करतायत, पूर्ण करतायत. ज्याची जशी इच्छा आहे, तुकाराम महाराज म्हणतायत, ज्याचे जैसे अर्थ तयापरी, भगवंत ज्याची जशी इच्छा आहे, ज्याचा जसा अर्थ आहे. चतुर्विधा भजनते मा जना सुख, आर्तो जिज्ञासूर अर्थार्थी. आर्तो जिज्ञासी अर्थार्थी ज्ञानी, हे चार लोक भगवंताचं भजन करतात. आर्त म्हणजे जे संकटामध्ये सापडलेले आहेत, जे भगवंताचा धावा करतात, ते आर्त आहेत. आणि अशा प्रकारे ज्यांचं अर्थ जसं आहे तसं भगवंत त्या ठिकाणी पूर्ण करतायत. आणि भगवंत कसे आहेत, दुर्गम आहेत. तुम्ही साधना कराल तर त्या साधनेनं, तुम्ही तपश्चर्या कराल, ध्यान कराल, यज्ञ याग कराल, जप तप कर्म क्रिया नेम धर्म वाऊची वर्म हरिविन, तर भगवंता शिवाय, भगवंताच्या नामाशिवाय जर तुम्ही हे सगळं करत असाल, तर भगवंताशिवाय जर करत असाल तरी सगळे साधन व्यर्थ आहेत. आणि असे दुर्गम साधन, हजारो वर्ष जे तपश्चर्या करणारे योगी ऋषी आहेत, त्यांनाही जे भगवंत दुर्लभ आहेत, ते दुर्लभ भगवंत या गोकुळामध्ये आपल्या भक्तांना सुलभ झालेले आहेत. अशा प्रकारचं नवल तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतायत. भगवंतांनी नवल केलं. शिक लावणी घाली ती बाहेरी, पाहता भीतरी सवेची तो. त्या भगवंताला बाहेर घालतात. कन्हैया काय करतो, खोड्या करतो, चोरी करतो, त्यावेळेस भगवंतांना काय करतात, बाहेर घालतात. आपल्या घराच्या बाहेर पाठवतात आणि दरवाजा बंद करून पाहतात तर भगवंत आत आहेत. भगवंत आत पण आहेत, बाहेर पण आहेत. आत हरी, बाहेर हरी, हरीने कोंडिले घरी. प्रत्येकाच्या घरामध्ये भगवंत आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहेत, सगळीकडे भगवंत आहेत. पाहता भीतरी सवेची तो, जो बाहेर घालवला, जो कन्हैया बाहेर गेला, दरवाजा बंद करून पाहतायत, तो भगवंत आत आहेत. तर भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत. तोंडाकडे त्याच्या पाहे कौतुके, शिव्या देता सुखे हसत असे. भगवंत काय करतायत, हसतायत, स्मित हास्य करतायत. भगवंत कधी रागावत नाहीत भक्तावर. असुरावर, राक्षसावर रागवतात. क्रोध भगवंताना येतो आणि त्या क्रोधाचं प्रदर्शन भगवंत राक्षसांना मारण्यासाठी करतात. भक्तांच्यावर प्रेम करतात, भक्तांच्यावर कृपा करतात. कृपा कटाक्ष स्मित हास्य भक्तांशी करतात. गोपी काय करतात, गाराने सांगतात यशोदेला, तुझा कन्हैया आहे, चोर आहे, चोरी करतो, खोड्या करतो. अनेक प्रकारे आरोप भगवंतावर करतात. अनेक प्रकारचे बोल त्यांना लावतात. भगवंतांना त्या ठिकाणी, भगवंता भगवंत म्हणजे एक आपलं लहान बालक आहे, आपला मित्र आहे, सखा आहे. अशा प्रकारे गोपाळ गोपी त्यांच्या सोबत वागतायत. अनेक गाराणी त्या ठिकाणी गोपी सांगतायत, गोप बालक सांगतायत, भगवंतावर अनेक आरोप करतायत. भगवंताला म्हणतायत, हे खेळ अर्धवट सोडून जायचा नाही. गोप बालक काय म्हणतात, कन्हैया खेळ अर्धवट सोडून जायचा नाही, नाहीतर आम्ही उद्या तुला खेळायला येणार नाही. तुम्ही कोण, बडो लोक, आम्ही तुम्ही सम. एक गोप बालक म्हणतात, तू बालक आहे, आम्ही बालक आहे, तूही आमच्या सोबत खेळायला ये, आम्ही तुझ्या सोबत खेळायला येतो.
ते भगवंत, हे भगवंत आहेत हे ते विसरून गेलेले आहेत. आणि सख्य भावामध्ये, साख्य नंदबाबा वात्सल्य भावामध्ये, आणि गोप गोपी हे सख्य भावामध्ये, मैत्र भावामध्ये, माधुर्य भावामध्ये भगवंताशी आदान प्रदान करतायत. आणि त्यावेळेस अर्जुन जसं भगवंताचं रूप पाहिलं, विराट रूप, त्यावेळेस अर्जुन म्हणतो, भगवंता मला माफ करा, मी तुम्हाला हे कान्हा, हे कन्हैया, हे गोविंदा, हे माधवा, हे यादवा, हे मित्रा, आरे तुरे भाषेमध्ये मी तुम्हाला बोललो, मी तुम्हाला ओळखलं नाही, मी तुम्हाला एक सामान्य सखा समजलो, मित्र, आप्त समजलो, तर भगवंत मला क्षमा करा. तसं एक गोप बालक आपल्या रसामध्ये त्या ठिकाणी आस्वादन करतायत. ते भगवंताला भगवंत मानत नाहीत, ते भगवंताला सखा मानतायत, ते भगवंताला त्या ठिकाणी मित्र मानतायत. आणि अशा प्रकारे मित्राशी आदान प्रदान करताना आपण पाहतो भौतिक जगामध्ये शिवी दिल्याशिवाय ते मित्राशी बोलत नाहीत, हाय हॅलो हे म्हणत नाहीत. आपण जसं हरे कृष्ण म्हणतो ते म्हणत नाहीत, ते डायरेक्ट शिवी देतात. अरे नालायका कुठे आहे तू, अनेक प्रकारच्या शिव्या देतात. तसं हे गोप बालक सुद्धा भगवंताशी आदान प्रदान करताना अनेक शिव्या द्यायचे, अनेक प्रकारचे बोल लावायचे, अनेक प्रकारचे आरोप करायचे, पण भगवंत काय करायचे, स्मित हास्य करायचे. जे अनेक लोक जप करतात, ध्यान करतात, हजारो वर्ष जप ध्यान करून करून मृत्यू प्राप्त करतात, पण भगवंत त्यांना दिसत नाही. ते भगवंत गोप बालकांच्या सोबत आहेत आणि स्मित हास्य, कृपा कटाक्ष भगवंत त्यांच्यावर करतायत, आदान प्रदान करतायत. तो जे जे करी ते दिसे उत्तम, आणि भगवान जे जे करतील ते उत्तम आहे. भगवंताचे भक्त भगवंतांना श्रंगार करतात, भगवंताचे भक्त भगवंताची सेवा करतात, आदान प्रदान करतात. त्यांच्याशी भक्त जे जे करतील ते उत्तम आहे, कारण भगवंत उत्तम आहे. भगवंताच्या गळ्यामधला हार उत्तम नाहीये, तो भगवंताच्या गळ्यामध्ये आहे म्हणून तो शोभित आहे, म्हणून तो उत्तम आहे. भगवंताशी संबंधित भगवंताचे भक्त उत्तम आहेत. भगवंताने घातलेले अलंकार वस्त्र उत्तम आहेत, कारण ते भगवंताच्या सोबत आहेत, भगवंताशी कनेक्टेड आहेत. म्हणून महाराज म्हणतात, तो जे जे करीत ते ते दिसे उत्तम. भगवंत जे करतील ते उत्तम आहे, आणि भक्त जे भगवंतांना करतील तेही उत्तम आहे. तुका म्हणे वर्म दावी सोपे. भगवंत तुकाराम महाराज म्हणतात, भगवंतांनी सोपं वर्म दाखवलेलं आहे. आपण मित्र भावामध्ये, साख्य भावामध्ये, माधुर्य भावामध्ये, वात्सल्य भावामध्ये, शांत रस, हे चार रसामध्ये आपण भगवंताची भक्ती, सेवा, आदान प्रदान करू शकतो. अशा प्रकारचं वर्म या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि अशा प्रकारे आजच्या अभंगाचं निरूपण महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जगद्गुरु श्रील तुकाराम महाराज की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.